चपाती घ्या 7 नंबरला. मला 6 नंबरचं बिल देता का? हो देतो. सगळ्यांना 1 मिनिट थांब. झणझणीत फक्त एक नाव घेतलं जातं. कुठेही अराउंड कोणाला विचारलं, कोणाला तुम्हाला तो म्हटलं मला झणझणीत जेवायचं आहे, तो फक्त एकच नाव सांगतो, जा गुलमंडी मराठा हॉटेलला. मराठा हॉटेलमधला जो माणूस बाहेर निघतो तो रुमाल घेऊनच बाहेर निघतो. इथले खासियत इकडं जो मनुष्य जेवणार तो त्याला हेच वाटणार आहे की मी घरी जेवणार. ही चव आमच्या जळगाव जिल्ह्याच्यापेक्षा चांगली चव वाटली आम्हाला. वैशिष्ट्य माझ्या जेवणाचं एकच आहे की सगळं घरगुती होमली फूड आहे. होमली फूड आहे, त्यामुळं माझ्याकडे लोक कॉल करतात. त्यांना झणझणीत खायचं त्यांच्यासाठी हे एकमेव चांगलं ठिकाण आहे छत्रपती संभाजी. त्याचं एकच कारण आहे, तो इथून म्हणजे खवई इथून खाणार आहे आणि मी बिलकुल इथून करणार आहे. माझ्याकडे सर्वप्रथम बिर्याणी आहे, मटन बिर्याणी आहे, मटन आहे, चिकन आहे, कलेजी आहे, राईस असतो, भाकर आणि चपाती आणि अंडा करी. महाराष्ट्राच्या खाद्य भ्रमंतीवर आपण पोहोचलो महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. जसं तुम्ही हे मागं पाहत आहात, अख्ख्या ह्या छत्रपती संभाजीनगरमधला सगळ्यात टॉपचं मटण आणि चिकनचं जे हॉटेल म्हटलं तर सगळ्यात अगोदर नाव येतं ते मराठा हॉटेलचं. आणि मित्रांनो, खास सांगायचं म्हणजे या चिकन मटन सोबत खास आवर्जून इथले कस्टमर, इथले ग्राहक हे कढीचा आस्वाद घेत आहेत. तर आपण जसं पाहत आहे तर अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पण आपल्याला चिकन मटन सोबत कढी खातानी पितानी कुणी दिसणार नाही. पण हे मराठा हॉटेलचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तर चला दाखवतो तुम्हाला कसं हे लाईव्ह इथं चिकन मटन सोबत कढी पितात, असा बोटं वगैरे चाटतात. तर या मग या मराठा हॉटेलमध्ये आपण प्रवेश करूया. खाल्लेली ॲसिडिटी होत नाही. तेल एकदम शुद्ध वापरतात आणि कलर वगैरेचं काही नाही. हाताला कलर वगैरे लागेल, एकदम शुद्ध आणि घरच्यासारखं सात्विक. ॲसिडिटी होणार नाही, तरपट म्हणजे अशी ढेकर येणार नाही. 3 प्लेट जरी रसा पिलो आपण, किती 3 प्लेट जरी रसा पिलो तरी करपट ढेकर येणार नाही. ॲसिडिटी बिलकुल नाही होणार. बापरे बाप, 3 प्लेट रस्सा पेले तुम्ही? हो, तरी ॲसिडिटी बिलकुल नाही. जय मराठवाडा. एक मराठा लाख मराठा. हां, काय म्हणणार? एक मराठा लाख मराठा. बस मराठा हॉटेलमध्येच काय असं काय. एक चिकन एक रस्सा का? मला एक चिकन एक रस्सा का? चला हे छत्रपती संभाजीनगरचं एक एकदम फेवरेट आणि सर्वात लोकप्रिय असं हे हॉटेल आहे. आणि जेवणासाठी तुम्हाला एकदम उत्कृष्ट जेवण मिळतं. मसाल्याचा तुम्हाला कधीही त्रास होत नाही आणि तुम्ही कधीही कोणत्याही सीझनमध्ये इथून पोटभर जेवण करू शकता. आणि त्याचं चिकन पण चांगलं आहे आणि मटन पण चांगलं आहे. जे झणझणीत म्हणतो आपण, जे कोल्हापूर, जे सगळे लोक म्हणतात की कोल्हापूरचं तिखट सगळ्यात जास्त आहे, पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यावं आणि मराठा हॉटेलमधलं मटन खाऊन पाहावं, मग सांगा की तिखट कोणतं आहे. झणझणीत तर आहेत, पण झणझणीसोबत जी चव आहे ती स्पेशल जो घरगुती मसाला आहे, त्या घरगुती मसाल्याचा वापर आहे. तुम्ही घरी जशी भाजी वगैरे खाता त्याचप्रमाणे तुम्हाला चव मिळते आणि त्याचा तुम्हाला पोटावर काहीही परिणाम होतो. ही एक खासियत आहे.
सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. चिकन मटनची स्पेशालिटी माझी घरगुती तुम्ही घरात जेवणासारखं माझ्याकडं जो मनुष्य जेवणार तो त्याला हेच वाटणार आहे की मी घरी जेवणार. मी मूळचा अजिंठ्याचा. मी आज अजिंठ्यावर मटण खायला आलो आहे. शेवटी लास्ट टाइम आम्ही इथं सोबत खाल्लं होतं 2-3 महिने अगोदर. आता सोबत खाल्लं होतं. तर मटण म्हटल्यानंतर जी वेळेला जी आपण इमॅजिनेशन करतो एकदम घाम येणे, एकदम तिखट असणे आणि एकदम जेवत असताना एकदम असं जो आपल्या इम्पॅक्ट होतो ब्रेनला तो इथे खास इथं मिळतो आहे. त्याच्याकरता मराठा सौजी हे आहेत आणि आम्ही फार वर्षापासून इथे येतो. मी पण स्वतः आणि टेस्ट ही कंटिन्यू ठेवलेली आहे. असं त्यात त्यांनी काही चेंजेस केलेले नाही. तर बघा तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. अक्षरशः शेअरिंग टेबलमध्ये असतं की आम्ही आता हे 3 मित्र ठीक आहे बाजूला टेबल आहे शेअरिंगमध्ये. असं काही नाही इथं की कोणी कुठलाही क्लासचा माणूस आला तिथं व्यवस्थित पोटभर जेवून जातो. तिथं फार एकदम कार्यकर्त्यापासून तर मंत्रीपर्यंत लोक इथे येऊन जेवून जातात. हा अनुभव आम्हाला आहे. माझ्या वडिलाच्या वडिलांनी ही बिझनेस स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर वडिलांनी सांभाळलेलं आणि मोठा भाऊ होता माझा गोपाळ राधाकृष्ण शेवाळे. त्यांनी सांभाळलं 20 वर्ष. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर मागचे 2 वर्ष पहिले ते ऑफ झाले. 2 वर्ष त्यांच्यानंतर मी 10 वर्षांनी मी टेक ओव्हर केलं. अबाऊ 80 to 90 इयर्स अबाऊ झालं. हा कढीचा कन्सेप्ट असा आहे की मी कढी आणलो होतो व्हेज लोकांसाठी. पण तो व्हेज लोक खाणारे ते बघून मटणालयामध्ये आम्हाला थोडीशी कढी पाहिजे. ती कढीचं क्रेज एवढं वाढलं की आता मटण खाणारे सुद्धा कढी एवढं प्रेमाने खातात ते आणि आवर्जून त्यांना एक वाटी कढी द्यावाच लागते. किशोर कसं सुचलं का हे चिकन मटन बरोबर कढी हे कन्सेप्ट म्हणजे मॅच होईल असं? नाही, माझ्याकडं काय आहे माझी स्वतःची गाय आहे. त्या कारण माझ्याकडं दही खूप जमायचं आणि मी ते दही कुठेतरी मला त्याला हे करायची त्याची व्यवस्था करायची. तर त्याच्यामुळं आणि मला दहीची गरज नाही. इथं बिर्याणीशिवाय मी दही वापरत नाही. आणि मग दहीची काय करायची कढी. तर कढी मी सगळ्यांना ते सर्व करायचो. तर सर्वमध्ये एवढा तो आनंद झाला की कढीचं क्रेज जास्त वाढलं. खूप छोटंसं हॉटेल होतं. वडिलांनी टाकून दिलेलं. वडील तेव्हा नोकरीला होते माझे वडील आणि त्यांच्या वडिलांनी हे टाकले होते. 2 बाकडे होते त्याच्यावर सुरुवात झालेली आहे. आणि लाकडी बाकडे होते. पहिले जुना पडदा असायचा त्याच्यामध्ये जेवायचे. वेळाकाळ सगळं बदलत गेलं व्यवस्थित जागेवर आलं. ही पद्धत हीच याला चेंज करायचं नाही. ही पद्धत चेंज झाली लोकांचं सगळं हेच चेंज होणार. म्हणून या पद्धतीला हात नाही लावत नाही. म्हणजे सर्वप्रथम म्हणजे मसाले आहेत डाळी आहेत काय म्हणतात मिरची आहे मसाला आहे हे मी अख्खा आणून पिसणारा मी एकमेव वाढेल. गहूसुद्धा मी आज गहू घेऊन पिसून चपाती इथं देतो. गव्हाची चपाती देतो. त्या कारण एवढी ती टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही घरात जसं खाणार तसं ते. तुम्ही जे व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की भट्टी आहे माझ्याकडे गॅस नाही आणि भट्टीचा जो दगडी कोळसा आहे त्याचा हा सगळा माहिती म्हणजे गॅसचा वगैरे अजिबात काहीच नाही. गॅसचा उपयोग भट्टीवरच होतं सगळं कोळशावर दगडी कोळसा असतो. त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला आता आज लोक फेमसाठी आता लोक मोठमोठ्या शेफ जे असतात ते कोळशाचा यूज करतात. जरी त्यांच्याकडे भट्ट्या असतात गॅसच्या पण ते काय करतात कोळसा त्या याच्यावर ठेवतात त्याला दम देतात आणि तो हे येतो स्मोक येतो त्याच्यामध्ये कोळशाचा. आणि मी नॅचरल कोळशावरच करतो त्यामुळं त्या कोळशाचं पहिले नॅचरल म्हणजे माझ्याकडे कसं आहे की सगळे पदार्थ कोळशातच होतात. मी एक कोळसा ठेवत नाही. माझे कोळशावर पूर्ण तयार होतात. झणझणीत फक्त एक नाव घेतलं जातं. कुठेही अराउंड कोणाला विचारलं तुम्हाला तो म्हटलं मला झणझणीत जेवायचं आहे तो फक्त एकच नाव सांगतो जा गुलमंडी मराठा हॉटेलला. 2 चिकन 1 रस्सा अर्धा राईस आणि 5 चपाती नरम पीसेस. चिकन मटन अरेंजचं असं आहे की माझी 3री पिढी आहे आणि देणाऱ्याची 3री पिढी आहे. बाबाबाई म्हणून आहे त्यांची ही 3री पिढी आहे. त्यांचे वडील करायचे वडिलांचे आता त्या मुलाचे वडील करतात आणि आता मुलगा करतो. तसं माझं आहे. अच्छा म्हणजे देणारा पण जाणकार आणि घेणारा पण जाणकार. संभाजीनगरमध्ये म्हणजे कुठंच नाही असं म्हणजे सावजी मराठासारखं जेवण आपल्या घरच्यासारखं जेवण भेटतं.
मराठा हॉटेल गुलमंडी ऑपोजिट टू हाऊस ऑफ न्यूजपेपर औरंगाबाद संभाजीनगर आणि टायमिंग सकाळी 12 ते 3:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 10पर्यंत आणि शनिवारी आणि चतुर्थी कंप्लीट ऑफ.